महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणतेही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, उद्धव ठाकरेंची घोषणा। जागा वाटपावरून मारामाऱ्या नको अशी ही विनंती। सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरे यांचा रोखठोक सवाल। तर वक्फच्या जमिनी कोणत्याही धर्माच्या असतील तरी वेडवाकडं करू देणार नाही असाही इशारा। लोकसभेत कुणालाच बहीण आठवली नाही, निकालाच्या नंतर बहिणी आठवल्या। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला। तर 1500 रुपयांमध्ये नातं खरेदी करता येत नाही, योजनेवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये दाखल। भाजपचे आणखी काही आमदार काँग्रेसच्या वाटेवरती असल्याची नाना पटोलेंची माहिती। अजित पवार घरातल्या घरामध्येच कुस्ती करणार, संजय राऊतांचा निशाणा। तर लोकसभेला पिळून काढल्याच्या नंतर आता अजित पवारांना बारामतीमध्ये रस राहिला नाही, राऊतांचा हल्लाबोल। भाजपचे खासदार नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस। राणेंची निवड रद्द ठरवण्याच्या विनायक राऊतांच्या याचिकेच्या संदर्भात नोटीस। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये दाखल। भाजपचे आणखी काही आमदार काँग्रेसच्या वाटेवरती असल्याची नाना पटोलेंची माहिती। जळगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला गालबोट। मोर्चामधल्या काही तरुणांकडून बाईकच्या शोरूमवरती दगडफेक, पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार। दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। हरियाणा विधानसभेच्या तारखा सुद्धा जाहीर होण्याची शक्यता। जगभरामध्ये मंकी पॉक्स आजाराचं थैमान। 70हून अधिक देशामध्ये मंकी पॉक्सचा फैलाव। 1100हून अधिक नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।